आता काय म्हणता बा पोट्टे हो, कसे आहात तुम्ही? तर तुम्हा सगळ्याला माझ्याकडून जय श्री महाकाल. तर आज सकाळी उठलो तर आपल्या मम्मीने पहिला आपल्यासाठी नाश्ता बनवला. सकाळी सकाळी रविवार होता तर नाश्ता पहिले लागते. मग आपण रील्स पाहिले बसलो. ते कावेरे म्हटलं पाते पाते पू 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 अजून इशारा कॉफीच चालू होतं. हे रील्स बघा कावेरे म्हटलं पुरा इंस्टाग्रामची फीडच खराब करून दिली. मग आपण ना गच्चीवर गेलो तर लेकाची एवढी ऊन, नागपूरची बहुत भयानक ऊन होती. मग आपण डायरेक्ट पवन भाऊच्या घरी गेलो तर तिकडे लागली ती पिक्चर. म्हटलं पवन भाऊ दिसतं दिवस रात्र पिक्चरच पाहत राहत रे. म्हटलं मग आपण ना कॅरम खेळला. हे आपली बहीण आहे, बहुत चिडते बरं ना आपला भाऊ. हा बी बहुत चिडते, अंदरच्या अंदर मुकर मुकर असते. मग पवन भाऊ चिप्स काढत होता आलूचे. मग आपण निघालो सीधा कामासाठी, कारण की आपल्या मम्मीने आपल्याला गोळी आणायला लावली. मग आपण फार्मसीत गेलो. फार्मसीत गेल्यावर पतंजलीच्या फार्मसीत गेलो होतो. तिथं आपण पतंजलीच्या गोळ्या घेतले. मग पवन भाऊ न मी आपण डायरेक्ट घरी आलो. मग पवन भाऊ म्हणते चल म्हणते माझ्या घरी, आपल्याला काही ना काही खायला भेटन म्हणते. म्हणलं ठीक आहे. मग आपला बहीण थोडी गोष्ट चालू होती यांची नाही काही. तर मग मी ना आपला थोडा स्नॅप घेऊन टाकले, की भोपायला मारून टाकले मी ना उभा राहता. म्हणलं चल रे म्हटलं आपल्याला ज्याचे नाश्ता करायला तर निघूनच जेऊ. मग आपल्याला पवन भाऊच्या घरी नाश्ता भेटला, म्हणजे फ्रेंच फ्राईज होता. भाकर 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 खाल्लं ना, बसून गेलो चुपचाप बाहेरून नाही का. तर तुम्हाला सगळ्यांना कसा वाटलं मित्रांनो ब्लॉग? तुमच्या सपोर्टनं आपण ब्लॉग बनवू. जय श्री महाकाल.